पाहुयात, सुप्रिया सुळे बोलतायत. आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू म्हणून चालतो. मी त्या भ्रमात नाही. तुम्ही आहात का? नाही ना तुम्ही. त्याच्यामुळे आमचं सगळं असं म्हणणं आहे की जर आदरणीय पवार साहेब हे आपले केंद्रबिंदू असतील तर पवार साहेब म्हणेल ती पूर्व दिशा. सिंपल. नाही म्हणतात ताई, तुम्ही असं म्हणालात आता की माझ्यामुळे पक्ष संपल्या भ्रमात मी नाही किंवा कार्यकर्ते नाहीयेत, म्हणजे जे नाराज आहेत ते लोक अशा भ्रमात येत असं तुम्हाला म्हणायचं नाही, असं मी अजिबात म्हणले नाही. डोंट ट्विस्ट माय वर्ड्स. फॅक्च्युअल. तुम्ही रिपोर्टर आहात, फॅक्च्युअल रिपोर्टर. बघा तुमच्या क्रेडिबिलिटीचा ताई, तुम्ही असं जगतापांची जी भूमिका आहे ना ती आता जवळपास जाहीर झाली. काल ते तुम्हाला भेटलेत, अर्थात अंतर्गत काय बैठक झाली असेल ती माहिती नाहीये, पण त्यांची एकच मागणी होती की अजित पवारांसोबत नको. 2023 ला पुरोगामी विचारांच्या शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार महायुतीत बसले. 5 वर्ष आम्ही अजित पवारांच्या विरोधात, म्हणजे पर्यायाने महायुतीच्या विरोधात गेली अनेक वर्ष आंदोलन करतोय. जर अजित पवारांसोबत युती झाली तर सत्तेत बसावं लागेल, अर्थात पुणे महानगरपालिकेच्या भाजपसोबत जाऊन. प्रशांत जगताप रिझल्ट माझ्याकडे कॉर्पोरेशनचा आलेला नाही अजून, त्याच्यामुळे कोण कुणावर बसेल हे मला माहिती नाही. कारण का अजून इलेक्शन व्हायचं आणि रिझल्ट लागायचा, त्याच्यामुळे मी नाही प्रिडिक्ट. मी काय ॲस्ट्रॉलॉजर किंवा काय नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये, तुम्ही बघताय का? मी माझ्या काय नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आज सुप्रिया सुळेची प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात. आज मन की बात. आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो. आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो. या पक्षात सब समान आहे. आदरणीय पवार साहेब सोडून आम्ही सब इक्वल आहे. नाही, माझा आता 6 तास अजून बोलणार नाही. मग घेणार ते नाही मला माहिती. ते मला काय माहिती नाही. मला माहिती नाही. मी जे काय नाही मला काही सांगितलेलं नाही. मी तुम्हाला एक सांगू का? हा नाराजी वगैरे शब्द आहे ना, हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस. आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली, त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया? यू आर प्रोफेशनल. सो वी आर. ते नाही. अरे असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण का मी लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही. मी माझ्याबद्दल बोलते. हा अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे, त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. एक आणि मी सकाळ. अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस? रिलॅक्स रिलॅक्स. काय म्हणले मी? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या. मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी. त्यांच्या मनात काय आहे, कुणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार, काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केला आहे, सोशल मीडियाचं काय करायचं आहे, मी कुणाला फॉलो करायचं आहे इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचं आहे, मी किती लाईक्स करायचे, ह्या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालं आहे, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, ह्याच्यासाठी निर्णय घेतला की पक्षातून सोडायचं किंवा राजीनामा द्यायचा, त्यानंतर पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पडताना पाहायला मिळेल. पुण्यामध्ये 2 गट पुन्हा पाहायला मिळतील. या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आजची बैठक घेतली आहे का, किंवा यासाठी काय प्लॅन आखलाय का तुम्ही? एक तर तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच पवार साहेबांची रिपोर्टर इथे नाहीये आज. पवार साहेबांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, आठवता तो आवाज मला अजून आठवते. ते आज इथे नाहीयेत.
त्यांना पवार साहेबांनी विचारलं होतं. माणूस कधीच रिटायर होत नाही, हा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पवार साहेबांना कोणीतरी विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 जुलैला 1:30 वाजता की तुमच्या चेहऱ्यात तुमचा पक्षात एवढा मोठा डॅमेज झालाय, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? एका सेकंदात हातवर केला. विषय झाला. हे बघा, आम्ही काय म्हणजे लोक मला परिवारवाद वगैरे म्हणतात, जे मी आहेच, पण त्याचबरोबर काय अधिकाराने कोणी जन्माला हक्क बनवला नाही, ही सेवा आहे. हे काय माझे शेअर्स नाही आहेत की बारामती ॲग्रो मधले शेअर्स किंवा आमच्या गोविंद बागेतलं घर मला मिळालंच पाहिजे. नॉट एट ऑल. ही सेवा आहे. ही सेवा काय प्रक्रियेने करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि जे चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते पार्लमेंटमध्ये. एक मिनिट पेशन्स बॉस, पेशन्स. और भी लंबा चलेगा थोडा प्रेस कॉन्फरन्स. अरे मग तुम्हीच प्रश्न विचारा, मी तुम्हाला मोनोसिलेबल्स मध्ये उत्तर देते. प्रतिपादन केलं की आम्ही प्रदूषण होत आहे, नदी प्रदूषित आहे, याबद्दल तुमचा अजेंडा आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, वंदनाताईंचं नाव घेतलं की त्या खरोखरच काम करतात बीडीपी वगैरे. पण त्याच राष्ट्रवादीतल्या आताच्या नेत्यांनी ताईंना एकत्र पक्ष असतानाही विरोध केला होता त्याच महापालिकेत. त्यांच्यासोबत जाणं पॉलिसी लेवलला जे आमच्या बरोबर पण आहेत ना, आता इथेच बसलेली आहे, ह्यांचा पण काही जणांचा विरोध होता. तो एक पॉलिसी डिसिजन होता. प्लीज आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण आणि पॉलिसी गांभीर्याने घ्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे. पॉलिटिक्स इज नॉट अबाउट ब्रेकिंग न्यूज. इट्स फार मोर सबस्टन्स दॅन दॅट. माझ्याकडे कधीच माझ्या राजीनाम्याचा पण माझ्याकडे आलेला नाहीये. तो तुम्हीच 24 तास 48 तास चालवतोय. माझ्याशी कोणी बोललं नाहीये 48 तासात ना माझ्याकडे पाठवलंय. आता एक अशी चर्चा आहे, काही चर्चा काल चर्चा एकतर एक असं आहे की तुमच्या एडिटोरियल मधली सगळी चर्चा तुम्ही मला सांगणार का? तर ऑफकोर्स नॉट. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला मला सोयीचं आहे तेच सांगणार ना. अशी एक चर्चा आहे, अजित पवारांसोबत जायला आहे, याला तुमचं काय हरकत आहे का? नाही ते मला ते बोलले नाही, ते तुमच्या चॅनलवर बोलले, मी नाही ऐकलेलं ते. माझं काय अहो हे बघा, मी जर कोथरूडला जाणार असले आता तरच मी चालले भीमतडीला, तर मी ह्यांना डॉक्टरांना कशाला म्हणीन डॉक्टर कुठली बस जाते हो कोथरूडला, करेक्ट ना? आता तर मी भीमतडीला चालले ना, त्याच्यामुळे मी भीमतडीचाच रूट घेणार. जर उद्या जायचं असेल कोथरूडला तर आय एम लिव्हिंग द मोमेंट. मी इथून उठणार आणि आपलं भीमतडीला जाणार. त्याच्यामुळे मी आता भीमतडी बद्दलच बोलणार ना. मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे. इलेक्शन किती सीट होतील ते कळेलच, आज नाही उद्या. तुम्ही म्हणालात की शरद पवार किती मोठ्याने बोलता. हळूच आणि एक एक बोला. शरद पवार प्रश्न असा आहे, एक मिनिट, 1 मग 2 आणि मग 3. ताई तुम्ही असं म्हणालात की आणि जरा सुरत सुनने तो दो यार. तुम्ही असं म्हणालात की शरद पवार निर्णय घेतील. मात्र काही दिवसांपूर्वी प्रशांत जगतापांनी ज्यावेळेस पवार साहेबांची भेट घेतली, प्रशांत जगताप असं म्हणाले होते की पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं नाही. जर प्रशांत जगताप माध्यमांसमोर येऊन पवारांना भेटून सांगतात की अजित पवारांसोबत जायचं नाही, तर मग नक्की अडलंय कुठं? की पक्षामध्ये विसंवाद आहे किंवा मग पक्षातल्या नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत? तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही समजा. नाही, मात्र तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात. तुम्ही हे बघा, मी पक्षाची लॉयल सेवक आहे. पवार साहेब म्हणतील ती माझ्यासाठी पूर्व दिशा आहे, ही नेहमी राहिलेली आहे. पवार साहेब म्हटले हा निर्णय मान्य, जिसको एक बार नेता मान लिया
ते म्हणतील ती पूर्व दिशा. मला कसं माहिती असेल दादा? आता तुम्ही विचारायचं आणि मग तुम्ही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आलेले आहेत. त्यांना तुम्ही शुभेच्छा दिल्यात. मात्र तुमचं मुंबईत काय? तुम्हाला 10 जागा बघूया ना, राखीत तयार नाहीत. आज तुमच्यामध्ये जी बैठक झाली तुमच्या पक्ष नेत्यांची, त्याच्यामध्ये आता एकटेच नारा दिला जातोय, कारण ते देतच नाहीत तुम्हाला 10च्या वर. आमच्याकडे पहिली लिस्ट ही 15ची आली होती. 15. त्या 15च्या लिस्टवर राखीताई आज चर्चा करणार होत्या आणि मग आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात कव्हर होत असतील तर मग दुसरी लिस्ट असं मिळून काहीतरी 25 का 24चं चर्चा चालली होती. आज मी इथे असल्यामुळे आज माननीय जयंत पाटील ते मॅनेज करतायत. ते करून ती इस्लामपूरला आपल्या ईश्वरपूरला जाणार होते. त्यामुळे आत्ता मला राखीताईंचा काही फोन आलेला नाही. 7-1 वाजता मी राखीताईंशी बोलून तुम्हाला नक्की काय नंबर आहे आणि काय ठरलं हे सांगेन. बोलणं झालं का उद्धव साहेबांशी आणि राज ठाकरे? नाही, माझं राजजींना मी आज सकाळीच आमची लिस्ट पाठवली होती. काल रात्री उद्धवजी याची माझं बोलणं झालं, पण आदित्य ठाकरेंची झालं, वरुण सरदेसाईंची झालं आणि माननीय राऊत साहेबांची कालच माझं बोलणं झालं. तर राऊत साहेब म्हणलेले की उद्या आमचा हा जरा कार्यक्रम आहे, त्याच्यात पण आम्ही थोडे व्यस्त आहोत, पण आपण काहीतरी मार्ग काढू. त्याच्यामुळे आता आजच्या दिवसभरात काय, काल रात्रीपर्यंत मला माहिती होतं नंबरचं काय, आजच्या दिवसभरात 7-8 वाजेपर्यंत सोबतच लढणार का मग? माझा प्रयत्न महाविकास आघाडी प्लस करण्याचा जिथे जिथे शक्य असेल तिथे माझा निष्ठेने इमानदारीने प्रयत्न राहील. अर्थातच सगळीकडे म्हणजे तिथे जे आमच्या विचारी असतील ते, आमच्या विचाराचे असतील ते. मन की बात मध्ये कार्यकर्त्यांचं काय म्हणण्यात येईल? आता बघा, आता मी विचारलं का घरी तुमची बायको तुम्हाला काय मनातलं सांगते, म्हणून का ती मन की बात आहे? अरे ऐसा नाही होता. कार्यकर्ते माझ्याशी विश्वासाने बोलले. आता सक्षना माझ्याशी बोलली आणि मी ते येऊन माहित, सक्षनाला वाईट वाटेल की नाही की मी ताईला एवढं विश्वासाने माझ्या मनातलं सांगितलं. तुम्हाला चालेल का मी बाहेर? तुम्ही पण मला जर सांगितलं सूत्र असं म्हणाला ताई, तर मग तुम्हाला पण, मग तुम्ही म्हणाल चला सुप्रिया सुळे बाहेर जाऊन सगळं सांगते, मग माझ्या पण क्रेडिबिलिटीचा प्रश्न थोडासा आहे. एक बघा, तुम्हाला तो प्रस्ताव द्यायचा अधिकार त्यांनी दिलाय का? ते म्हणलं अरे दत्ता आमच्या घरचा आहे, दत्ताला वाटलं दत्ता बोलला, ती त्याची भावना आहे. तेवढंच नाही दत्ता बोलला, त्याच्या आधी दत्ता भाऊ असं म्हणालाय की हे सगळे आम्ही घरातले आहोत, आमची कौटुंबिक संमत वगैरे, तुम्ही एडिट करून दत्ताचा अर्धच सांगू नका. त्याच्या आता दत्ती प्रेमाने पण बोलला. अरे नाही, माझ्यासाठी चिन्हापेक्षा ते प्रेम माझं दत्ताचं जास्त महत्वाचं आहे. अशी चर्चा आहे की तुम्ही अरे दत्ता धनकर, अहो माझा लोकसभा मतदारसंघ आहे. कुणाला? जे मला बोलले ते मीडियाशी जे रोज बोलतात ते मी ऐकते ना. अहो मी तुम्हाला खूप किनली फॉलो करते, मी तुमच्या सगळ्या चॅनलची मोठी फॉलोअर आहे. सकाळी पण आणि रात्री पण, सकाळी उठले की सगळे चॅनल चेक करते. आय व्हेरी किनली, तुमचा माझा फॅन मोमेंट है ये, सबका फैन मोमेंट है मेरा ये, कि इन सबको रोज सुबह और शाम को मैं देखती हूँ, रात को. महाराष्ट्र पवार साहेबांकडे पुरोगामी नेतृत्व म्हणून बघतो. करेक्ट. आणि त्याच मुद्द्यावरती तुमच्या पक्षात फूट पडली. दादा सत्तेत गेल्यानंतर सगळे कार्यकर्ते तुमच्या मागे आले, त्याचा पुरोगामी विचार. त्याच मुद्द्यावर प्रशांतदादांनी भूमिका घेतली, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल, त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? जो एक तर त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, दुसरा की मला त्याच्यात प्रशांत दादा म्हणजे एवढी टोकाची भूमिका का घेतात ह्याचं माझं उत्तरच नाही. कारण का ही चर्चा कधी होऊ शकते? जेव्हा एखादा निर्णय होतो, निर्णय व्हायच्या आधीच गेले ती 1 महिनाभर प्रशांत दादा तुमच्याशी जास्त बोलतायत माझ्यापेक्षा. त्याचा माझा जरा मला रुसायचा अधिकार नाही ना, तर मी रुसले असते की तुम्ही त्यांच्याशी का माझ्यापेक्षा जास्त बोल, माझ्या म्हणजे चॅनलशी. हा नाही 6 नाही, परवा 2 आणि 4, सो इट्स 4+2. 6 तास बोलताना अहो वॉर्ड बाय वॉर्ड जेव्हा बसायला लागताना किती वेळ, मी सकाळी 5-5.5 तास इथे बसले, माझं अजून काम संपलेलं नाही. आम्ही वॉर्ड बाय वॉर्ड की कसं बसू शकतं, कुठलं कॉम्बिनेशन बसू शकतं, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला किती वेळ लागतो माहितीये का तुम्हाला?
मग काय आदरणीय पवार साहेब आदरणीय ओनली हा दोन्ही बाजूला जर तुमचा सेट झाला असेल तर कार्यकर्त्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? कारण जर आज प्रशांत जगतापांना जर या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय तर पुढे कार्यकर्ते एकटे प्रशांत दादा ना बोलतायत बाकी कोणी बोलताय एक वन अँड ओनली ना सोल रेंजर आहे वो इथे बसलेल्याला कुणालाही विचारा तुम्ही एक सर्वे घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब म्हणतील ती पूर्व दिशेने चालतो जर आणि 1 मिनिट दिस इज अ लीडरशिप क्वालिटी जिसको एक बार नेता माना मग नेता म्हणेल ती पूर्व दिशा जर नेत्यावर विश्वास असला तर आणि एक हे जर 99 आणखीन एक सुप्रिया सुळेंनी पण तेवढेच केले बरं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते एक मिनिट आय एम सेट एक मिनिट मला तुम्हाला एक विनम्रपणे एक एक्झाम्पल द्यायचं आहे जे तुम्ही अनेक जण सकाळी नव्हता ना हे सगळी गँग म्हणून तुमच्यासाठी आय रिएटरेट मीन्स आय रिपीट इट तुम्ही हे सगळं म्हणताय मला पूर्ण मान्य आहे पक्षामध्ये अनेक लोक माझ्या विरोधातही लोकसभेला काम केलं त्यांनी माझा विरोधी केला आजही माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहे कारण का राजनीती में असा होता चलता है एक आणि दिल्लीमध्ये खासदारांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या पक्षाची जेवढे दोस्त नसतील तेवढे माझे कारण का माझे मैत्री एक तरफ आणि राजकारण एक तरफ आय कम्प्लिटली कंपार्टमेंटलाइज आणि हे माझ्यावर संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे 1 पार्ट सेकंड पार्ट मला तुम्हाला हे विनम्रपणे यांनी सगळ्यांनी ऐकले तरी त्यांना मी रिपीट करते ही गोष्ट की सकाळी मी ह्याचं उदाहरण दिलं आदरणीय पवार साहेब संगमा साहेब आणि तारिक भाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन जेव्हा केला तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींचा तेव्हा विरोध केला सोनियाजी आणि मी त्याची साक्षीदार आहे मी सकाळी पण बोलले तुमच्यापेक्षा 50% लोकांनाही माहिती नाही कारण का तुम्ही वयाने खूप लहान आहात यू ऑल द झेनझी ऑफ इंडिया तर मी स्वतः त्याची मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून मी हे तुम्हाला सांगते की तेव्हा आदरणीय आमच्या 2 पक्ष झाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.